नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खानदेशची स्पेशल रेसिपी वरण बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी। बट्टीसाठी लागणारं साहित्य: जाडसर कुटलेले धणे, जाडसर कुटलेले जिरे, ओवा, तीळ, मीठ, अगदी थोडं चिमूटभर सोडा आणि चिमूटभर हळद आणि जाडसर दळून घेतलेले बट्टीचे पीठ। सर्वात आधी बट्टीला मोहन घालण्यासाठी 2 पळ्या तेल गरम करून घेणे। तेल चांगले गरम झाले की त्यात कुटलेले धणे, जिरे, ओवा, तीळ हे सर्व साहित्य टाकून गॅस बंद करून गरम गरम तेल हे बट्टीच्या पिठामध्ये मोहन द्यावे। चांगले मिक्स करून घ्यावं। तर यात चिमूटभर हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर सोडा, थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यावं। बट्टीचे पीठ मळून होईपर्यंत एका मोठ्या भांड्यात किंवा कढईत पाणी गरम करून घ्यावे। पीठ अशा प्रकारे मळून घ्यावे, जास्त घट्टही नाही व जास्त सैलही नाही। आता याला 2 मिनिट रेस्ट होऊ द्यावे। पाणी गरम होईपर्यंत पीठ झाकून ठेवावे। एका चाळणीला तेल लावून घ्यावे। तेल लावून बट्ट्या वळून घ्याव्यात। तुम्ही अशा प्रकारे गोल लाटून घेऊन सुद्धा बट्टी करू शकता किंवा डायरेक्ट गोळा वळून सुद्धा घेऊ शकता। लाटून घेतल्यानंतर थोडं तेल त्याला लावावं। त्यानंतर याला गोल करून घ्यावे। अशा प्रकारे सर्व बट्ट्या वळून झालेल्या आहेत। त्या स्टीलच्या गाळणीत ठेवून घ्याव्यात। पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे, त्यावर या बट्ट्या ठेवून घ्याव्यात। व बट्टी तळण्यासाठी एका कढईत तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण बट्टी तळून घेऊ। छान लालसर तळून झालेले आहे। अशा प्रकारे सर्व बट्ट्या आपण तळून घेऊ। तुम्ही बघू शकता बट्टी छान तळून झालेली आहे, हे बघा।